हम बने तुम बने, हम बने तुम बने। ए पार्थ, मला अभ्यास करू दे. हा मग कर ना, मी कुठे तुला त्रास देतोय? मी तर माझी होडी बनवतोय. एक मिनिट, असं कुठलं पण पान फाडू नकोस. त्यावर काही महत्वाचं लिहिलं असलं म्हणजे नंतर मग तुलाच ओरडा बसेल. मग आता काय करू? तुला वाचता येतं ना आता, मग वाच ना. वाचल्यावर तुला कळेल की त्यावर काही महत्वाचं आहे की नाही. त्रिकोणी कुटुंब सुखी कुटुंब. त्रिकोणी कुटुंब म्हणजे काय? त्रिकोण म्हणजे ज्याला 3 कोण असतात. पण त्रिकोणी कुटुंब म्हणजे काय? ज्या कुटुंबात 3 जण असतात, जसं मकरंद काका, हर्षदा काकू आणि रेहाताईचं आहे ना, तसं. म्हणजे तू, मी, मम्मा, पप्पा हे कुटुंब त्रिकोणी नाहीये? कसं असणार? तू याच्या आधी आमचं चांगलं त्रिकोणी सुखी कुटुंब होतं. मग काय, तू चौथा आणि एक्स्ट्राचा कोण आला, मग तर चौकोनी कुटुंब झालं. कारण आपण 4 जण. म्हणजे माझ्यामुळे आपलं कुटुंब चौकोनी आहे. मी नसतो तर आपलं कुटुंब पण त्रिकोणी असतं. हो, आणि सुखी पण. हम बने तुम बने, हम तुम बने। काय ग हे हँडरायटिंग तुझं सई पतंगासारखं वाऱ्यावर उडत चाललंय. असं ना परत लिहायला लावी ना मी तुला. परत नको ना, मी पुढच्या वेळेला नीट काढेन. ठीक आहे? हे बघ, परत तू असंच केलंस. आकडेमोड वेगळ्या पानावर लिहायची ना. सोडवलेलं गणित आणि आकडेमोड एकाच पानावर कशी गिचमीड दिसतेय. रफ पानावर करायची आकडेमोड. आता हेच टीचरला दाखवलं तर टीचर काय म्हणतील? काय म्हणतील? मुलगी मेहनती आहे म्हणतील. जास्तीचं डोकं चालवू नकोस. तू एक काम कर, तू हे सगळं परत लिह. परत? हो, ते दे. हे घे रे. पार्थ, मम्मा हा पार्थ बघ ना, ह्याने माझ्या प्रोजेक्ट साठी आणलेली ड्रॉइंग शीट घेतली. पार्थ, अगं पार्थ दे. अरे पार्थ दे, तर मला मोठं चित्र काढायचं. मग तू स्वतःसाठी शीट्स माग ना, माझ्या कशाला घेतोस? माझ्यासाठी आणलेलं कलर्स पण तू घेतोस ना. मी काय खेळायला नाही घेत उठसूट. माझ्या प्रोजेक्ट साठी लागले तरच घेते. तू आधी ड्रॉइंग शीट दे. चल, मी नाही देणार. पार्थ दे. नाही दे. पार्थ दे. झालं? हाडला ना? झालं समाधान दोघांचं? असंच करा तुम्ही. मला नको, तू त्याला बोल ना. त्याने फाडली. अगं मग घेऊ द्यायची होती ना त्याला. लहान आहे तो. आणली असती तुझ्यासाठी नवीन. काहीच फायदा नाही. जेव्हा आणतो ना तेव्हा हिला नको असते, आणि जेव्हा मला हवी असते ना तेव्हा तिला सगळं आठवतं. एक मिनिट, मी वापरत नाही म्हणून तू ड्रॉइंग शीट घ्यायची असं नसतं. अरे ए काय लालबागच्या भाईसमोर कशाला भांडताय? आधीच त्यांची मस्ती चालू, त्यात तू डोक्यात नको जाऊ. बाहेर चाललाय? एक काम कर ना, काय त्या 10-12 ड्रॉइंगच्या शीट्स घेऊन ये. कशाला? कालच तर आणल्या होत्या 2. हो, पण त्यातली ह्याने एक फाडली. अरे याला काय अर्थ आहे? म्हणजे एकासाठी आणा तर दुसरा फाडून ठेवतो. प्लीज, मी नाही असं करत. तोच करतो. अगं पण तो लहान आहे ना, मग जाऊ द्यायचं. चल तू अभ्यासाला बस. नाही, मला ड्रॉइंग शीट पाहिजे. सई बस, अभ्यासाला बस. मला नाही मी नाही आणणार. अरे सतत काय एकच वस्तू परत परत आणायची? सगळं महिन्याचा हिशोब लावतो माझा. 2 एक्स्ट्राच्या ड्रॉइंग शीट्सनी तुझा काय हिशोब हलणार आहे का महिन्याचा? अरे पण डबल का आणायची वस्तू? अरे कारण 2 मुलं आहेत तर प्रत्येक वस्तू डबल लागणारच.
का आपण एकाला द्यायचे आणि दुसऱ्याला सांगायचं बघत बस बाबा? अरे पण मग यांना स्वतःच्या वस्तू जरा नीट व्यवस्थित सांभाळायला सांग ना. घ्या. एकदा हा पार्थ स्वतःच्या वस्तू तर फाडून ठेवतो, वर सईच्या वस्तूही खराब करून ठेवतो. बरं बिनमोसम यांचे खर्च असतातच. आता सईसाठी नवीन युनिफॉर्म आणला तर हा सुद्धा मला सुद्धा नवीन युनिफॉर्म पाहिजे. बरं कारण काहीच नाही. सईसाठी आणला ना नवीन युनिफॉर्म, मग माझ्यासाठी पण आणा. अरे ह्याला काय अर्थ आहे का? मला ठीक आहे ना, ठीक आहे. ठीक नाहीये. माझा महिन्याचा सगळा हिशोब व्यवस्थित लागलेला असतो, तो यांच्या गोंधळात सगळा घोळ होतो ना. अरे आता काय करायचं मग? पार्थला सांगू का तू चित्रबित्र काही काढू नकोस? असं कसं सांगणार नाही का? असं कसं? मी जातो आणि घेऊन येतो ना. अजून काय करणार? जे काय महिन्याचा हिशोब गडबडाचा तो गडबड होते. अजून काय करणार नाही का? अरे मला तर नुसता मल्हार पण ना उगाच प्रत्येक गोष्ट मनाला लावून घेतो, त्रास करून घेतो स्वतःला. तर आहे ते आहे ना. सॉरी, मला माहितीये सगळं माझ्यामुळे. अजून कोणामुळे होणार? काय ती ड्रॉइंग शीट फाडून ठेवलीस? नको ते हट्ट करत असतोस तू. तू काय बघत बसलीये? तू अभ्यासाला बस. ते सगळं परत लिहायचंय. परत? हो परत. खरंच मी नसतो तर पप्पाला एवढे कष्ट घ्यावे नसते लागले. खरंच त्रिकोणी कुटुंब सुखी कुटुंब असतं. हा पार्थ पण ना खरंच. काय रे, काय झालं? काय याच काय नाही काहीतरी उपद्व्याप चालूच असतात त्याचे. नेहमी खर्च वाढवून ठेवतो. बरं स्वतःसाठी आणलेल्या वस्तू ज्या असतात त्या तोडून ठेवतो आणि सईसाठी आणलेल्या वस्तू स्वतः वापरतो. अरे लहान आहे रे तो अजून. लहान आहे म्हणून काय बोलता येत नाही, पण ह्याच्यामुळे महिन्याचं बजेट बिघडताना सगळं. आई असं काय करते? जरा म्हणून जीवाला ना उसंत म्हणून नाही, सतत काही ना कधी टेन्शन असतं त्याच्यामुळे. आई मी आलो जरा. अरे कुठून आलं? आलो. अरे अरे बघ काय माणूस आहे हा. असं काय काही न बोलता निघून गेला? अशा कुठल्या अशा विवंचनेत सापडला की काही न बोलता निघून जायला? अहो आता संसार म्हणला की काही ना काहीतरी विवंचना या येणारच. का काय झालं काय? अहो काही नाही हो, त्या पार्थने काहीतरी उपद्व्याप केलाय वाटतं. त्यामुळे याचं न महिन्याभराचं जरा खर्च कुठेतरी इकडे तिकडे हल्लाय. आता एकटाच कमवणारा म्हटल्यानंतर कुठेतरी ओढाताण होतच राहणार ना. तरी मी म्हणत होतो नोकरी कर, पण याला बिझनेस करायचा आहे. आता त्याचा इथे काय संबंध? बिझनेस करून माणसं काय सुखी आयुष्य जगत नाहीत का? ही आहेच म्हणा. मग आता 2 पोरांचं शिक्षण म्हटल्यानंतर कुठेतरी तारेवायची कसरती होणारच. अगं पण म्हणून काही एवढं टेन्शन घ्यायचं? आपण नाही केलं 2 मुलांचं शिक्षण? अहो आपल्या वेळची गोष्ट वेगळी होती. आता महागाई वाढली, शाळेच्या फिया वाढल्या, खर्च वाढले. आता चौकोनी कुटुंब सांभाळायचं तर त्याची ओढाताण होतच असणार. नाही म्हणून मला आपलं असं एक वाटत होतं, समजा मुलिकांनी जर जॉब केला तर. नाही आता सई पाळचं करता करता बिचारीची किती दमछाक होते बघताय ना. त्याच्यात पुन्हा नोकरी करायची, एवढी दबून जाईल पोर बिचारी. हे खरंय. अगं पण मग आपण करायचं काय? आपण काय करणार होतोय आपण. नाही आपल्या काळात दुःख भोगली, कष्ट उपसले, 2 पोरांचे शिक्षण केली, तसं तो पण करेल. चला आता दिवे लागण्याची वेळ झाली, उगीच जास्त काही बोलू नका. चला. खरंच माझ्यामुळे मम्मा आणि पप्पाला खूप कष्ट घ्यावे लागतात. मी नसतो तर मम्मा आणि पप्पा इथे खूप सुखात आणि आनंदात असते.
इव्हनिंग. गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग. हे ऑफिस मधनं थकून घरी आल्यानंतर तुला शांत चित्ताने अभ्यास करताना बघून सगळा थकवा निघून जातो. गुड जॉब. नाही म्हणजे मी खेळायला जाणारच होते तर ही वही मला शर्मिलीला द्यायची होती म्हणून पटकन होमवर्क केला. काय तू शर्मिलीच्या वहीत बघून होमवर्क कम्प्लीट करतेस रे? नाही नाही मग ती माझ्या वहीतनं होमवर्क कम्प्लीट करणार आहे आणि तेही कालचा. वाटलं. हा आई मला काय सांगायचं होतं माझ्या ना बॅगेचा पट्टा तुटलाय आपण नवीन बॅग घेऊया का? ठीक आहे बाबांबरोबर जा आणि घेऊन येऊ द्या नवीन. आणि नवीन घड्याळ पण हवं. ए बाबांबरोबर जा म्हटलंय म्हणजे लगेच शॉपिंग लिस्ट नकोय. अगं हर्षदा ठीक आहे चालेल बोल रे कुठलं घड्याळ घ्यायचं म्हणजे असं टोले देणार की चिव 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 करणार? नाही नाही बाबा मला भिंतीवर टांगायला नकोय मला हातात बांधायला हवं. अच्छा रिस्ट वॉच. हा, wrist watch. ठीक. अगं पण कशाला आहे की घड्याळ? ऍक्च्युली ते खेळताना तुटलं आणि त्याची काच आणि काटे फुटलं. काय हे रे हा तुला तुला किती वेळा सांगितलंय की खेळताना घड्याळ काढून बॅगेत ठेवायचं सांगितलंय की नाही? हा आणि एक मिनिट घड्याळ तुटलंय बॅगेचा पट्टा तोडलाय म्हणजे तू मारामारी केलीस परत बसमध्ये हो ना? नाही 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 काही नाही असं नाही केलंय मी काही. खरं सांग खरं सांग. ओ मिसेस पॅनिक शांत व्हा. ती नाही म्हणतेय ना आता इट्स ओके. आणि तसंही त्या बॅग साठी आणि घड्याळासाठी कुठे बोलते तिला? आपण कुठे तिला मोठं असं ब्रँडेड काही घेऊन देणार आहोत? अरे पण म्हणजे काय वस्तूंची काळजी घ्यायची नाही का? अगं ठीक आहे आता हे वयच आहे तिचं खेळण्याचं आणि वस्तू तोडण्याचं. शेवटी आपण दोघही मेहनत तिच्यासाठीच करतो आहोत ना. अजून लाड करा लेकीचे. अरे मग एकुलती एक मुलगी आहे ती खुश तर आपण पण खुश. काय रे हा मग आपण संडेला जाऊ आणि तुझ्यासाठी मस्तपैकी एक ट्रेंडी घड्याळ आणि स्टायलिश बॅग घेऊ. जास्त महाग नाही. हा हर्षदा आता जास्त काय आणि कमी काय तिच्यावर खर्च नाही करणार तर कोणावर खर्च करणार होता आपण? तू चिल ओके. आणि तिला अभ्यास करायचा आहे. हो हो मला अभ्यास करायचा आणि मग खेळायला सुद्धा जायचंय. तेच बाबा संडे फिक्स. चल 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 उठ तू तिला अभ्यास कर. मला अभ्यास करायचा. चल घे चल. काय डिस्टर्ब करतेस तिला? हो हो अभ्यास कर गपचूप. हो ना चल ना आता. बरं आहे ना तुला लहान भाऊ नाहीये. व तू कोण आहेस? भाऊच आहेस ना माझा तोही लहान. अगं तसं नाही म्हणजे जो तुझ्या वस्तू घेतो ज्याच्यामुळे तुला ओरडा पडतो ज्याच्यामुळे काकाला टेन्शन येतं तसा. प्लीज तू बऱ्याच वेळा माझ्या वस्तू घेतोस आणि मग हरवतोस आणि तुझ्यामुळे मला बऱ्याच वेळा ओरडा सुद्धा पडला. अगं म्हणजे तसं नाही. मग कसं? अगं म्हणजे तुझी फॅमिली त्रिकोणी आहे ना आमच्यासारखी चौकोनी असती ना तर कळलं असतं तुला. त्रिकोणी चौक म्हणजे काय? आता कसं सांगू तुला जाऊ दे. काही बडबडतो हा पाठ. काय चालू असतं याच्या डोक्यात? सुखनांददारी ही इच्छा मनाची परी दाटते मनी चिंता जनांची कळेना मना काय करण्या धजावे परी एक ठावे हे तुझला वदावे. काय झालं बाळा? बाबा ओरडला म्हणून रागवलंयस का? काय झालं? काय झालं? कोणाला चौथा कोण का नसतो असायला हवं ना. काय रे बाळा तुझे सगळे प्रश्न तरी. बरं असू दे. हे बघ आता बाप्पाला नमस्कार कर आणि मन सगळ्यांना सुखी ठेव कर. असू दे सुखी चित्त साऱ्या जनांचे
पडो झाले कष्ट ते मजला सुखाचे, ठेवीन तैसे राहीन चरणी, तुझवीन देवा मज कोण तारी. सगळ्यांना सुखी ठेव रे बाबा. पप्पा, मम्मा, पप्पा आणि ताईला सगळ्यांना तू हॅपी ठेव.
पार्थ 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 गेला कुठे हा? तुलिका हा आई, तुम्ही पार्थला बघितलं का? कुठे? नाही ग, आमच्या खोलीत नाही आला. एरवी 100 हाका मारून हा उठत नाही मुलगा. आज मी उठायच्या आधीच कुठे गायब होऊन बसलाय कोण जाणे. अगं कुठे जाणार असेल, कुठेतरी वॉशरूम मध्ये वगैरे बघ. अहो नाहीये वॉशरूम मध्ये, मी बघते किचन मध्ये का. पार्थ, ए पार्थ, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. हा ग वहिनी, पार्थ आहे का बाहेर? अगं नाही, मी वॉक केल्यानंतर बाहेरच एक्सरसाइज करत होते, बाहेर नाही दिसला तो. का? अगं नाही, घरात कुठे दिसत नाहीये पार्थ. पार्थ, ए पार्थ. अगं एवढ्या सकाळी सकाळी कुठे जाणार आहे तो? असेल इथेच कुठेतरी. थांब, मी वरती बघून येते. थांब. गुड मॉर्निंग. हे बघ, पार्थ आहे ना वरती? नाही, मला उठून तासभर झाला, तो नाही आला वर. अगं बाई, वर पण नाही म्हणजे गेला कुठे? का? काय झालं? अगं पार्थ दिसत नाहीये सकाळपासून. दिसत नाहीये म्हणजे? तो घोरत पडला असेल. तो कुठे उठणार आहे एवढ्या लवकर? नाही ग, बेडवर नाहीये तो. इथे देवघरात पण नाहीये, बाहेर नाहीये, किचन मध्ये नाहीये. गेला कुठे सकाळी सकाळी? अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा. सोनी लिव्ह, वी लिव्ह टू एंटरटेन.